हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशा खमंग खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या कशा करायचं ते पाहणार आहे। मस्त अशा 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या होतात बघा, मस्त झालेल्या आहेत। ह्या तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला, तुमच्या नाश्त्याला किंवा तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता। 4 ते 5 दिवस एकदम छान अशा टिकतात आणि चवीला एकदम मस्त लागतात। खमंग खुसखुशीत छान होतात बघा आणि झटपट एकदम छान झालेले आहेत। तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशा आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा, छान झालेले आहेत। बघू शकताय इथे मी मेथी घेतलेली आहे, अंदाजेच बघा तुम्ही एक जुडी घेऊ शकता। इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, नीट करून घेतली होती। आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी नितळ ठेवलेलं आहे। आता हे आपण कट करून घेणार आहे। जमेल तेवढे आपल्याला ही बारीक एकदम कट करून घ्यायची आहे। इथे बघू शकताय थोडी थोडी घेऊन मी या पद्धतीने कट करून घेते बघा, एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला। इथे बघू शकताय मी या पद्धतीने कट करून घेते बघा, एकदम बारीक अशी कट करून घ्यायची म्हणजे पुऱ्या लाटताना किंवा तळताना ती फाटणार नाही। एकदम बारीक कट करायची बघा या पद्धतीने। इथे सगळी मेथी मी कट करून घेतलेली आहे, बघू शकताय। आता त्यासाठी आपण सुरुवातीला पीठ किती घ्यायचं, इथे मी या वाटीने 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी त्याच वाटीने मी पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। आता सगळी चिरलेली मेथी त्यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे बघू शकताय आता वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे 5 ते 6 मिरची 5 ते 6 घेतलेली आहे आणि इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा इथे मी ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा इथे मी इथे धने घेतले होते। ते असं एकदम बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे। वाटण केलेले मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद, चवीनुसार मीठ आणि आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे, त्या अंदाजनेच आपल्याला तर लाल तिखट घालायचं। हे तिखटवालं लाल तिखट आहे, अर्धा चमचा घातलेला आहे। पाव चमचा हिंग घातलेले आहे। 1 चमचा मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत। आपण मीठ घातलेलंच आहे यामध्ये। इथे 1 चमचा मी तेल घातलेलं आहे, कच्चंच तेल घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर हे मळून घ्यायचं आहे। हे बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असं मळून घेणार आहे। इथे बघू शकताय हे मळून घेतलेलं आहे। आता याच्यावर बघा मी 1 ते 2 चमचे तेल घालून घेते या पद्धतीने आणि याला पूर्ण पिठाला आपल्याला तेल चोळून घ्यायचं आहे। 1 मिनिट मळून घ्यायचं आहे। तेल लावून आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर हे तुम्ही मळून भिजत ठेवू शकता, पण मी ह्या पटकन पुऱ्या बनवून घेणार आहे। तुम्हाला हवं तर 5 मिनिटं ठेवू शकता असंच। बघा याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बघा, या पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि मी गोळे करून घेणार आहे। छोटे छोटे आपण लिंबू एवढे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्हाला पुरी कशी छोटी मोठी बनवायचे तसे तुम्ही गोळे करून घ्या। इथे बघा सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने। आता आपण पुरी बनवून घेणार आहे, पुरी लाटून घेणार आहे। बघू शकताय आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या, तेल लावून थोडं पुऱ्या लाटून घ्यायच्या। मी इथे 3 ते 4 अशा पुऱ्या लाटून घेते बघा। इथे बघा या पद्धतीने थोडं तेल लावून मी पुऱ्या लाटून घेते बघा या पद्धतीने। ते आपल्याला जास्त पातळ पण लाटायची नाही, जास्त जाड पण लाटायची नाही, मीडियम अशी ठेवायची बघा। या पद्धतीने मी पुरी लाटून घेते, सगळीकडून एकसारखी अशी लाटून घेते बघा। इथे बघू शकताय या पद्धतीने पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। तिथे तेल पण आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता पुरी घालून घ्यायची आणि असं वरून तेल सोडायचं बघा। या पद्धतीने पुरी घालून घेते। तेल आपलं चांगलं गरम असायला पाहिजे, मीडियम असं। इथे बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि वरून तेल सोडत असं छान पुरी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे। बघू शकताय छान अशी फुलते बघा आणि मस्त अशी खमंग खुसखुशीत या पुऱ्या होतात बघा। या पद्धतीने दोन्ही साईडने चांगले आपल्याला खमंग आणि एकदम खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे बघा। या कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत, मस्त छान अशा होतात बघा, अजिबात तेलकट होत नाहीत, चवीला एकदम मस्त लागतात बघा। तेल आपण नितळून ही आपण काढून घ्यायची आहे। मस्त मेथीच्या पुऱ्या होतात बघा। मी दुसरी पण त्याच पद्धतीने घालून घेते बघा आणि असं पुरी सोडली की तेल सोडायचं आणि असं छान असं दोन्ही साईडने आपल्याला ही तळून घ्यायची आहे। इथे बघू शकता ही दोन्ही साईडने मी तळून घेतलेली आहे। तेल नितळून आता काढून घेते, बघू शकता या पद्धतीने ही पण छान अशी तळलेली आहे। याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते। इथे बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत
पण चवीला तेवढ्याच मस्त लागतात बघा. आणि सगळ्या पुऱ्या आपल्या छान अशा फुगलेल्या आहेत बघा. मस्त एकदम छान अशा टम्म फुगलेल्या खमंग खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही ह्या तुमच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही ह्या मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी नेऊ शकता. एकदम खुसखुशीत आणि चवीला एकदम मस्त लागतं बघा. टेस्टला एकदम छान झालेले आहेत. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेले आहेत. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. ही ताज्या मेथीच्या आपण मस्त अशा पुऱ्या केलेल्या आहेत बघा. ताजी मेथी वापरून मस्त आणि खमंग छान होतात बघा. नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा मेथीच्या पुऱ्या बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.